नाशिकमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी लॉंग मार्च काढला। मुंबईच्या दिशेने निघालेला लॉंग मार्च राजूर बहुला येथे दाखल झालाय। किसान सभा आणि जेपी गावितांच्या नेतृत्वात हा लॉंग मार्च काढण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे। मुंबईच्या दिशेने हा लॉंग मार्च काढण्यात आलाय। नाशिकहून या लॉंग मार्चला सुरुवात झालेली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, सोबतच इतरही शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फुटावी यासाठी हा लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने या लॉंग मार्चमध्ये शेतकरी सहभागी झालेले आहेत। महिलांचाही सहभाग हा लक्षणीय आहे। हा लॉंग मार्च नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। मोठ्या संख्येने शेतकरी या लॉंग मार्चमध्ये सहभागी झाले। आतापर्यंत आम्ही पण सरकारवरती विश्वास टाकून होतो। सरकार आम्हाला सगळे प्रश्न सोडवतो म्हणून आश्वासन दिलं आणि आम्ही निघून आलो की ते जसं पडलं तसं थांबलं आणि म्हणून ह्या वेळेस आम्ही निर्धार केलेला आहे की आता मागे यायचा प्रश्नच नाही आहे। आम्ही एकदा निघालो, सरकारने अटक केली तरी चालेल। इथे हे सगळे उपाशी लोक आहेत, त्याच्या पोटापाण्याचाच प्रश्न घेऊन आम्ही चाललेलो आहोत।